Hello, CBSE SSC standard. This is a lecture of Hindi grammar. So we have started Samgya. This is called in Hindi Samgya. Marathi is called Marathi Naam, and in English noun. First of all, noun is what? नाम म्हणजे आपल्या नावाच्या व्यतिरिक्त जे नाव वापरलं जातं. सॉरी, ते नव्हे. आय रिपीट, नाउन म्हणजे आपली आयडेंटिटी ज्याच्यातून पहिली कळत नाही ते म्हणजे नाव. त्याच्यामध्ये पण पहिलं नाव असतं ते सामान्य नाव, जे हिंदीमध्ये असतं ते जातीवाचक नाव. पहिला आपण सगळे लिहून घेऊ काय आहेत ते, त्यानंतर आपण एक्सप्लेन करायला जाऊ. सेकंड इज व्यक्तिवाचक संज्ञा. थर्ड इज भाववाचक संज्ञा. फोर्थ इज द्रव्यवाचक संज्ञा. फिफ्थ इज समूहवाचक संज्ञा. ठीक आहे. आता नाव जातीवाचक संज्ञा इज व्हॉट? कॉमन नाउन, वेअर एव्हरी नेम, प्लेस, ॲनिमल, थिंग डोंट हॅव देअर आयडेंटिटी. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज सामान्य नाम. व्यक्तिवाचक in English proper noun, where they get identity of that respected noun. Abstract noun is called भाववाचक noun. Both are same in English, in Hindi and in Marathi. द्रव्यवाचक is called मटेरियल नाउन. मराठीमध्ये त्यांना 3च ऑप्शन आहेत, हिंदीमध्ये 5 येतात. समूहवाचक, कलेक्टिव्ह नाउन. नाउ लेट अस अंडरस्टँड जातीवाचक संज्ञा. बच्चा लोक, जातीवाचक संज्ञामध्ये म्हणजे जिथे आपली आयडेंटिटी काहीही कळत नाही. एक मुलगा, एक मुलगी, एक फळ, एक पक्षी, एक प्राणी, एक पर्वत, एक नदी, एक देश, ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या जे आता मी रिस्पेक्टिव्ह गोष्टी सांगितल्यात त्याला स्वतःची अजूनही आयडेंटिटी निर्माण झालेली नाही. त्यांना स्वतःचं नाव नाही, त्यांना स्वतःची ओळख नाही. हे असणार तुमचं नाऊन. ते पण नाऊनमध्ये कुठला पहिला असणार? जातीवाचक संज्ञा. ठीक आहे. त्याच जातीवाचक संज्ञामधून निर्माण होते ती व्यक्तिवाचक संज्ञा, म्हणजेच प्रॉपर नाव, मराठीमधलं विशेष नाव. व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे एक मुलगा, एक मुलगी, जे काही आता रिस्पेक्टिव्ह मगाशी जे मी म्हणाले त्याची मिळालेली आयडेंटिटी ती असणार व्यक्तिवाचक. म्हणजे स्वप्नील हा एक मुलगा आधी असतो, नंतर त्याचं नाव होतं स्वप्नील, त्याची आयडेंटिटी काय असेल? स्वप्नील. ठीक आहे. मुलगी असणार, तिचं जे नाव असणार. देश भारत देश झाला, पर्वत कळसुबाई झाला, प्राणी वाघ झाला, पक्षी कावळा झाला, नदी गंगा झाली. ठीक आहे. अशा प्रकारे असतो व्यक्तिवाचक संज्ञा, प्रॉपर नाव. थर्ड आहे भाववाचक. भाववाचक संज्ञामध्ये कुठलाही गुण, धर्म आणि भाव याच्याबद्दल माहिती कळते, त्याला म्हणतो आपण भाववाचक संज्ञा. मग तो भाव कसाही असू दे, चांगला, वाईट, गोड, कडू, खारट, तुरट, वाईट, कसाही. द्रव्यवाचकमध्ये ज्याच्यामध्ये नापतोल किंवा मेजरमेंट करणाऱ्या वस्तूंबद्दल माहिती मिळते,
द्रव पदार्थ लिक्विड फॉर्मॅटमधले, ठीक आहे. पाणी, दूध, तूप, तेल, माती, गहू, तांदूळ, सोनं आणि लोखंड, ठीक आहे. हे झालं तुमचा भाववाचकमधलं. हे झालं तुमचं द्रव्यवाचकमधलं. 5वं झालं कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक संज्ञा. सध्याच्या दिवसामध्ये समूह या शब्दाला खूप डिमांड आलेलं आहे बिकॉज ऑफ कोविड. तो एक फॉर एक्झाम्पल म्हणून होतं, बट गर्दी, झुंबड, PTA मीटिंग म्हणजे असेंब्ली भरणं, कक्षा, स्टँडर्ड, परिवार, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टीला आपण समूहवाचक संज्ञामध्ये जोडतो. तरी मी उदाहरणं तुम्हाला लिहून ठेवते जेणेकरून तुम्हा लोकांना ते लक्षात राहण्याकरता इझी पडेल. मनुष्य, पशु, वृक्ष, पर्वत, नदी, एक्सेट्रा, ठीक आहे. आता व्यक्तिवाचकमध्ये मनुष्याचं नाव काय असेल? संतोष असेल. पशुचं नाव असेल वाघ. वृक्षाचं नाव असेल वड म्हणजेच बरगद कापेड. पर्वत असेल कळसूबाई. तुम्ही लिहा एव्हरेस्ट, चालेल. गंगा नदी, ठीक आहे. भाववाचक कसा असणार तुमचा? मिठास असणार त्याच्यामध्ये, बहादुरी येते, बुढापा, म्हातारपण फील होतं ना. चालाकी, बुद्धिमत्तेने काम. चालाकी कशी पण असू शकते, चांगली वाईट कशी, तुमच्यावर ते तुम्ही कसे डिपेंड करता ते. द्रव्य, पाणी, दूध, तेल, मिट्टी, गहू, तांदूळ किंवा चावल, लोहा, सोना म्हणजे सोनं, गोल्ड. आणि समूहवाचकमध्ये म्हणजे कक्षा, भीड, झुंड, परिवार, सभा, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मुलांनो एक लक्षात ठेवा. नाऊन म्हणण्यापेक्षा ज्याचा पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याचा ग्रामर बेस्ड, तो कधीही आन्सर लिहिण्यामध्ये कधीही तरबेज असतो. कारण ज्याला ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात ना, त्याला जे टीचर कोणी किंवा जे मॉडरेटर करेक्शन करणारे असतात ना, त्यांच्यावरती त्याचं इम्प्रेशन खूप चांगलं पडतं. मी असं म्हणत नाही ज्यांना कमी मार्क पडतात त्यांचं इम्प्रेशन चांगलं पडत नाही. नॉट नेसेसरी ते प्रोज अँड पोएम चांगले लिहित असतील, आपलं एसे चांगले लिहित असतील, रायटिंग स्किल त्यांचं बाकीचं चांगलं असेल, कॉम्प्रेशन चांगलं असेल, पण सगळ्याचा बेस शेवटी ग्रामरशी रिलेटेड असतो. भले ते 20 मार्क असू दे, 10 मार्क असू दे, काही असू दे, पण तिकडे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यामध्ये जो आनंद असतो ना मुलांना, तो कुठेच नसतो. हे मी खूप बघितलेलं आहे. लास्ट इयर 2-4 वर्षाची जी काही बॅचेस आहेत, मुलं ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी आणायचं ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो नेहमी बघण्यासारखा आला. मी प्रोज अँड पोएमचे मार्क तुम्हाला नाही विचारत. पोएमचे माहिती असतात मला काय विचारू शकतात काय नाही. प्रोज अनसीन चॅप्टर पण येऊ शकतो, पोएम पण अनसीन पोएम असते. बट देन टू ग्रामरमध्ये एक असं फील असतो की नाही आपण तगडी मेहनत केलेली असते, सॉल्व केलेले असतात क्वेश्चन आन्सर्स. अर्ध्या वेळेला तर रिपीटच येतात, ती वेगळी गोष्ट. बट देन टू ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क आणायचा प्रयत्न करा. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक असा वेगळाच आनंद मिळतो. 20पैकी 20 आणले. आणि जेव्हा शाळेमध्ये येतात काय बाबा ग्रामर एकदम छान, अभ्यासच केला होता, आपण असं ताठ मानेने जगून जातो, मॅडम अभ्यासच तसा केला होता व्यवस्थित. माझं नाव किंवा तुमचं माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही, पण तुम्ही ग्रामर व्यवस्थित केल्याचा आनंद तुम्हाला जास्त मिळणार. खूप चांगला असा फील असतो ग्रामरमध्ये व्यवस्थित मार्क मिळाला. एकच मार्क असतो पण 1 मार्क त्याचे प्लस म्हणजे 20 मार्कापैकी 20 मिळतात. त्याचं जर काउंटिंग आतमध्ये जे मिळतं ना हृदयाला, ते कुठेही प्रोज अँड पोएममध्ये मिळाल्यावरती पण आनंद मिळत नाही तो. म्हणून लक्षात ठेवा, कधीही ग्रामर पक्क करा, ठीक आहे.
आता राहिलं हे सगळ्या गोष्टी कधी पण जात ह्याच्यावरून ही गोष्ट ओळखली जाते. जेव्हा माणसाला आयडेंटिटी नसते, बाळ जन्माला आल्यावरती त्याला नाव येतं, मग त्याच्यामध्ये फील येतो. हे वेगळी गोष्टी झाल्या, हे याच्याशी जोडल्या जाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये फील भरला जातो. कॉमन नाऊनवरून प्रॉपर नाऊन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोस्टली ना एकच लक्षात येतं, पहिला ज्याला आयडेंटिटी नाही आहे आणि त्याला आयडेंटिटी मिळाल्यावरती तो कसा रिॲक्ट करतो, कसं ते नाव वाचायला बरं वाटतं, हे मुळात महत्त्वाचं आहे. ग्रामर इज द बेस्ट पार्ट ऑफ लँग्वेज स्टाईल बघायला गेलं तर. आपण आता एक्झाम्पल बघूया, तेव्हा कळेल. गीता पर हाथ रखकर कसम खाओ. तर गीता म्हणजे कोण? तुमची माझी मैत्रीण नव्या भगवद्गीता. कोर्टामध्ये का लाल कपड्यामध्ये लपटलेली असते. इस पर हाथ रखकर कसम खाओ, जो कहूँगा सच कहूँगा, सच के बिना कुछ नहीं कहूँगा, असा प्रकार असतो. ती ही भगवद्गीता. म्हणजेच व्यक्तिवाचक संज्ञा. आणि कसम म्हणजे झालं तुमची शपथ. अग्निपथ ऐकला असेल, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. भाववाचक संज्ञा. शाळेमध्ये एक तर शाळा अंडरलाईन करून देईल किंवा अंडरलाईन करून देणार नाही. अंडरलाईन करून दिलं असेल तर जेवढं तेवढंच लिहायचं. जर अंडरलाईन करून दिलेलं नसेल तर जेवढे आहे तेवढे लिहा. मार्क कापणार नाहीत, पण तुमचं इम्प्रेशन जरा चांगलं पडतं. म्हणजे त्या चेकिंग करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कळतं की ह्याला ग्रामरमधला पार्ट थोडाफार का होईना कळतो आहे, असं मी अज्युम करून चालते. ठीक आहे. पुढे सेकंड एक्झाम्पल बघूया. नेहरू जी इतने व्यस्त थे. ठीक आहे. तर नेहरू जी आहे म्हणजे व्यक्ती झालं. ह्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर तुमचं हे व्यक्तिवाचक संज्ञा झालं, कारण एका व्यक्तीबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. थर्ड इज व्हॉट. लोग यही समझते हैं. लोग इज व्हॉट समूहवाचक संज्ञा. फोर्थ इज जंगलों में लकड़ी का अभाव है. प्लीज़ लड़की लिहू नका, मार खाल. लकड़ी का अभाव है. जंगल समूहवाचक संज्ञा. तर का मी हे लिहिलं? जंगलो झालं. जंगलों में, जंगल में नाही म्हणाले. जंगलों में म्हणजे समूहवाचक संज्ञा, कलेक्टिव नाउन. ठीक आहे. हमारे मित्र दिल्ली जा रहे थे. दिल्ली प्लेस आली. प्लेस म्हणजे व्यक्तिवाचक संज्ञा. एक लक्षात ठेवा, नेम, प्लेस, ॲनिमल, थिंग, जे काही असेल, ज्याला स्वतःची आयडेंटिटी काही नाही आहे, ते असतं तुमचं कॉमन नाऊन. ज्याला आयडेंटिटी येते ते होतं प्रॉपर नाऊन. नंतर मग त्याच्यामध्ये फील भरला जातो, तो ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. द्रव्यवाचक म्हणजे मटेरियल नाऊन, ज्याच्यामध्ये मेजरमेंटवाले किंवा लिक्विड फॉर्मॅटमधल्या गोष्टी कळतात. ठीक आहे. आणि लास्ट इज व्हॉट. समूहवाचक संज्ञा म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. ठीक आहे.
बहुतेक कळलं असेल असं समजून चालते. बाकी जेव्हा हे अपलोड होईल तेव्हा प्रश्न विचारा, पुन्हा आपण व्हिडिओ बनवू त्याच्यावरती आणि लोड करू. आता पुढे टर्न करून पुढे जाते. सर्वनाम. सर्वनामामध्ये पहिला असतो पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे पर्सनल प्रोनाउन. उत्तम, मध्यम, अन्य. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. ठीक आहे. उत्तम पुरुष म्हणजे बोलणारा. मध्यम पुरुष म्हणजे ऐकणारा. याला टिपिकल शब्द आहेत काही मराठीमध्ये. वक्ता. वक्ता म्हणजे जो कोण बोलतो तो, ऐकतो तो, श्रोता. आणि अन्य म्हणजे थर्ड पर्सन, ज्याच्याबद्दल बोलतो ते. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड पर्सन ज्याच्याबद्दल बोलतो तो, बोलतो किंवा बोलतो ते, बोलते ते. ठीक आहे. ठीक आहे. हे सगळं मराठी आणि इंग्लिशमध्ये सेम असतं, फक्त नावं बदललेली असतात. सेकंड इज व्हॉट? निश्चयवाचक सर्वनाम. इंग्लिशमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. याच्यामध्ये हा एक प्रकार असतो की ज्या सर्वनामापासून कुठली गोष्ट जवळ किंवा दूर असल्याचा बोध घेतला जातो. ती पेन्सिल, ते झाड, तो टेबल, ती वही, तो, ती, ते, किंवा असं हे मराठीमधले शब्द झाले. पण हिंदीमध्ये वापरताना ते लोक यह, ये आणि वह, वे. कळतं आहे मुलांना? खूप छोट्या छोट्या गोष्टी, मायन्यूट गोष्टी आहेत. प्लीज याच्यामध्ये कधी सिली मिस्टेक करायचा भानगडीत पडू नका. उगाच ना टीचरवरती, माझ्यावरती नाही, टीचरवरती जे स्कूलचे असणार किंवा बोर्डाचे जे असतात त्यांच्यावरती इम्प्रेशन ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप निगेटिव्ह पडतं. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात ठेवायला रिपीट करत राहा. कारण ह्या सगळ्या गोष्टी 10वी 11वी 12वीला जर लँग्वेज असेल तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तर कॉलेजमध्ये शिकवल्या जात नसतील. मला नाही वाटत पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला कोणी कॉलेजमध्ये शिकवत असेल. हे शाळेमध्ये पुरतं लिमिटेड असतं. मग तरी सांगते या गोष्टी लक्षात ठेवत जा. जसं की यह मेरी घड़ी है, वह मेरे भाई का सहपाठी है. सहपाठी म्हणजे क्लासमेट किंवा बेंच पार्टनर म्हणता ना तुम्ही, बरोबर आहे. तर इथे असतात ना मैं, आप, इकडे तुम, आप असे शब्द वापरले जातात. इकडेही यह, ये येतं. दोन व्यक्ती तिसऱ्याबद्दल जेव्हा बोलतात ना तेव्हा असे शब्द वापरले जातात. रिस्पेक्टिव्ह शब्द बरे वाटतात जरा ऐकायला. आपली बॉडी लँग्वेजसुद्धा समजते आणि समोरच्याला रिस्पेक्ट कसा देतो आहे आपण हेही त्याला कळतं. नेचर कसं असतं बोलण्यातून हेही दाखवलं जातं, दिसण्यात येतं इनफॅक्ट. थर्ड इज व्हॉट? अनिश्चयवाचक सर्वनाम. म्हणजेच इनडेफिनिट
प्रोनाउन. कोई बाहर खडा है. पण बघा याच्यामध्ये कोई विचारलं आहे तर तुम्ही म्हणाल ताई कोई टाकलं आहे तर मग तू प्रश्नचिन्ह का नाही. त्यांनी स्टेटमेंट फॉर्म केली आहे, नॉट आन्सरिंग द क्वेश्चन. स्टेटमेंट. कोई बाहेर खडा आहे, कोणीतरी बाहेर उभा आहे, असं आपण जसं घरात नॉर्मली बोलतो तसं. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. गिलास में कुछ पडा आहे. कुछ ग्लासामध्ये काही पडलेलं आहे तर ते कुछ पडा आहे असं सांगतायत. ठीक आहे. असे शब्द कोई कुछ असे एक्झाम्पल्स क वरून WH टाईप्स म्हणतात ना, कची बाराखडीवाले क्वेश्चन, ते मोस्टली अनिश्चयवाचकमध्ये येतात. फोर्थ इज व्हॉट? संबंधवाचक सर्वनाम म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ॲक्च्युली संबंध बघायला गेला तर रिलेटिव्हच असतं. सॉरी, रिफ्लेक्सिव्ह दिलं मी, रिलेटिव्ह पाहिजे. जो सो, जिसने उसने, जहाँ वहाँ, जैसी करनी वैसी भरनी, असे रिलेटिव्ह प्रोनाउन जिकडे असणार ना, जोडले जाणारे, ते असतात संबंधवाचक सर्वनाम. जिसने, उसने, जहाँ वहाँ, जो सो. ठीक आहे. नेक्स्ट इज व्हॉट? प्रश्नवाचक सर्वनाम. इंग्लिशमधला तुमचा ॲड अ क्वेश्चन टॅग असतो. सॉरी, ॲड अ क्वेश्चन टॅग नाही येणार आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग कॉमा टाकून येतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स येणार. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता ना ते वॉजंट, इजंट असा प्रश्न, बट दोघांच्या पुढे प्रश्नचिन्ह गरजेचं असते. क्या खा रहे हो विचारतात. क्या खा रहे हो, कहाँ जा रहे हो. WH टाईप क्वेश्चन असतात, पण इथे शेवटला क्वेश्चन मार्क असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय वाक्याला अर्थ लाभत नाही. तो इंटरोगेटिव्ह असतो पण तो क्वेश्चन मार्क नसल्यामुळे त्याला बेस नाही मिळत. ठीक आहे. अँड लास्ट इज व्हॉट? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. निजवाचक म्हणजे जिथे आपल्या स्वतःबद्दल माहिती दिलेली असते. मैं, खुद, आप, स्वयं इत्यादी. ठीक आहे. असं म्हणतात मैं अपने आप चला जाऊंगा. सेकंड येतं वह अपना खा लेगा, म्हणजे तो स्वतःचं काय उरलं असेल ते खाऊन घेईल. ठीक आहे. ह्या दोन नाऊन प्रोनाऊन ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या जरा व्यवस्थित वाचायच्या. विशेषण तुम्हाला प्रकार मला वाटत नाही अजून तरी दिला असेल. सध्या पोर्शनप्रमाणे आपण चाललो आहे, शाळेमध्ये जे दिले ते. पण ह्या गोष्टी जरा डीपली बघा, खूप छान आहेत बघायला गेलं तर. सगळ्या गोष्टी पार्ट्स ऑफ स्पीचवरती सगळं काही डिपेंड असतं. टेन्स पण डिपेंड आहेत. टेन्स पण खूप छान असतात वाचायला. करता पण मजा येते. सामान्याला प्रेझेंटला पास्टमध्ये करायचं, फ्युचरमध्ये करायचं, कंटिन्यूस करायचं, परफेक्ट करायचं. मस्त मजा येते. ते ट्विस्टिंग क्वेश्चन्स असतात.
बहुतेक कळलं असेल, समजते, कारण एवढं काही फारसं कठीण नाही आहे, जेवढं दिसतं तेवढं. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ग्रुपवरती कमेंट अपलोड करा. मग आपण जर नाही कळलं तर पुन्हा काहीतरी याच्यामध्ये चेंजेस करू. फार काय चेंज करायची गरज लागणार नाही. स्टेटमेंटच फक्त रिपीट करायला लागतील, काही नवीन असं बघायला गेलं तर. ठीक आहे, एकदा सगळं हे व्यवस्थित बघून घ्या. हवं तर लिहून काढा, पुन्हा बघा, कळलं. ठीक आहे, चलो, घरी व्यवस्थित राहा, खा प्या, मस्त मज्जा करा, बाहेर कुठे जाऊ नका. बाहेरचं वातावरण सध्या खूप डिस्टर्ब आहे. घरातल्यांना त्रासही देऊ नका. खेळा भरपूर, हात स्वच्छ धुवा. ठीक आहे, चलो, बाय फॉर नाव, टेक केअर.